चला मित्रांनो, आता इथे माझा पाठ मांडणार आहे मी पूजेचा. त्यासाठी पहिले मी थोडंसं हळदीने लेपन करून घेते. इथे माझा पाठ मांडणार आहे. इथे आपले महाराज बसणार आहेत आज. त्यासाठी जागा सुशोभित पण असली पाहिजे आणि पवित्र पण असली पाहिजे. त्याच्यासाठी त्यात मी गोमित्र, गुलाबजल आणि हळद त्याचं लेपन तयार केलं आहे. हे जे मी हळदीने थोडंसं सारवलेलं आहे ते आता सुकलेलं झालं. त्याचा पाठ मांडणार आहे म्हणून मी ते थोडंसं थोडीशी रांगोळी काढते. हा मी पाठ मांडते त्यावरती आज आपली माऊली विराजमान होणार आहे. हा माझा मी सगळ्या पूजामध्ये हाच कपडा वापरत होता. त्यामुळे मी हा कपडा इथे पाटावरती आणते. गुरुदेव दत्तांच्या पूजेमध्ये, स्वामींच्या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचं खूप महत्त्व आहे. हा कपडा आपला पिवळा नाही आहे पण सोनेरी कलरचा आहे. स्वामी आपले सांभाळून घेते. आता इथे मी पाठ ठेवला आहे. पाटाच्या बाजूला थोडीशी मी रांगोळी काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण पुढची सेवा करू. कारण की आज सेवा भरपूर झालं पाहिजे. संध्याकाळी माझं दुर्गा सप्तशतीचा पाठ पण चालू आहे आणि हे माझं 5 वाजेच्या आधीपर्यंत झालं पाहिजे. त्यामुळे मी रांगोळीवरती जास्त वेळ नाही घालवणार आहे. पटकन होईल अशी थोडीशी सुशोभित दिसण्यासाठी मान्यता आहे म्हणून मी काढते. नाही बघा, आता पाठावरती मी हा आपल्या स्वामी माऊलीचा फोटो मी ठेवत आहे. पण आता हा फोटो तर मी ठेवला, पण आपल्याला अजून स्वामींना अभिषेक पण घालायचा आहे. तर स्वामींना अभिषेक घालण्याच्या आधी आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया. तर ही माझ्याकडे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्यांची छोटीशी पूजा करून घेते. आपले जे गणपती बाप्पा आहेत ते प्रथम पूजनीय आहे. कोणतीही सेवा करायची असेल तर आपल्याला पहिले गणपती बाप्पाची पूजा करायला लागते. तर गणपती बाप्पा विराजमान झाले. स्वामींचा फोटो सुद्धा आपण ठेवला पाठावरती. आता आपल्याला करायचं आहे. त्यापूर्वी आता मी पहिले तुम्हाला साहित्य दाखवते. साहित्य मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं. बघा, साधी होळी पूजा आहे माझी. खूपच भारी स्टाईलिश सामान नाही आहे माझ्याकडे. सिंपलचं आपली रोजची पूजा करतो त्यातलं साहित्य मी वापरते. माऊलीला काहीच गरज नाही भारी भारी सामानांची. त्यांना फक्त आपल्याकडनं सेवा करून घ्यायची. तर हा जो दिवा घेतला आहे मी, त्यात मी आज अखंड ज्योत माझी जळणार आहे. तर दिवा आपण लावून आधी मी तुम्हाला सामान दाखवते. ते मी फुलं घेतली. ही माझी माळ आहे. याच्यावरती मी जप करते. माझा 11 माळींचा स्वामींचा जप होतो याच्यावरती. आणि इतर दिवशी जेव्हा मी कुलदेवीची आपल्या कुलस्वामींची सेवा करते तेव्हा सुद्धा मी याच्यावरती जप करते. हळद कुंकू, स्वामींना अभिषेक घालण्यासाठी मध, नारळ, तिथे खडीसाखर आहे, दूध आहे. याने आपण माऊलीला अभिषेक घालणार आहे. तर चला आता मी दिवा पेटवून घेते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कोणत्याही पूजेची सुरुवात जी आहे मित्रांनो, ती पहिली आपण दिवा लावूनच करत असतो. कारण की आपण जी सेवा करत असतो देवांची, त्या सेवेचे दिवा हे आपला साक्षीदार असतो. त्यामुळे कोणतीही पूजा करायच्या आधी आपण दिवा लावत असतो. स्वामींना आपण स्वामींचा फोटो ठेवलेला आहे. आता आपण करूया स्वामींचा अभिषेक. दिवा पेटलेला आहे. दिवाची एकदम पूजा करून घेते मित्रांनो. दिवाची पण आपण पूजा करतोय. कारण की हा दिवाच असतो जे आपल्या सेवेचा साक्षीदार असतो. आपण जी काही लहानशी सेवा करतो त्या हा दिवा जो असतो तो साक्षीदार असतो. त्यामुळे सर्वप्रथम दिव्याची पूजा करूया आपण. श्री स्वामी समर्थ. चला आता आपल्याला स्वामींना अभिषेक करायचा आहे. तर इथे मी अभिषेक करण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. चला आता स्वामींना विराजमान करू आणि त्यानंतर आपली पुढची सेवा आपण करूया. आपण आता स्वामींना अभिषेक घालूया. मित्रांनो, हीच ती माझी मूर्ती आहे जी मी ऑनलाईन मागवली होती. जसं मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलं, माझ्या माऊलीने परीक्षा घेतली होती. बघा, आता मी माझ्या स्वामींना आंघोळ घालते, म्हणजे थोडक्यात अभिषेक करते. सर्वप्रथम आपण पाण्याने करत असतो. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नाही पण थोडंसं स्वामींना माझ्याकडे थोडंसं मध आहे, पण थोडंसं स्वामींना मधाचा अभिषेक करते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, स्वामींच्या सेवेमध्ये कितीही केलं तरी माणसाला कमीच वाटतं आणि असं वाटतं करतच राहावं करत राहावं. आता एकदा पुन्हा एकदा मी ते माऊलीला पाण्याने अभिषेक करत आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर याप्रमाणे आपल्या माऊलींचा अभिषेक झालेला आहे. पण माझ्या अजून इच्छा मला माऊलींना फुलाचा अभिषेक करायचा आहे ना माऊलींसाठी. म्हणजे इथं माझ्याकडे आहे. मला त्यातच खूप सुंदर सेवा करावीशी वाटते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माऊली, माझी ही साधी भोळी सेवा आहे, तुम्ही ना स्वीकार करा. श्री महाराज की. माऊलींना आपण आता त्यांच्या स्थानावरती विराजमान करूया आणि आता करूया पुढच्या सेवेला सुरुवात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता हे जे पाणी आहे हे मी तुळशीच्या कुंडीमध्ये सोडणार मित्रांनो. हे कोणाच्या पायाखाली आलं नाही पाहिजे, याची आपण काळजी घेऊ. मित्रांनो, हे ना आता मी एक आसन लावते. हे आसन तुम्हाला सांगू का, जेव्हा पण आपण स्वामींचं पारायण करतो ना, तर हे आसन लावायचं असतं. आता ते आसन का लावायचं असतं, कारण की जेव्हा आपण पारायण करतो ना मित्रांनो, तेव्हा साक्षात स्वामी येतात. स्वामी आसन, आणि आपण ते आसन स्वामींना आसन ग्रहण करण्यासाठी लावत असतो. हे आसन मी स्वामी माऊलींचं लावत आहे. आपण आसन देतोय. आपलं जेव्हा पारायण चालू असणार मित्रांनो, तेव्हा स्वामी माऊली इथे
येणार आहेत. तर त्यामुळे मी जरा याला ॲडजस्ट करते पाटावरती, कारण की इथे अजून मला नारळ ठेवायचं आहे. हे बघा, हा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ. हा आहे आपला 5वा वेद. आता गुरुचरित्र म्हणजे दत्तगुरूंचं चरित्र आणि स्वामी चरित्र सारामृत म्हणजे स्वामी माऊलींचा सारामृत. त्यामध्ये स्वामी माऊलींच्या कथा लिहिलेल्या आहेत आणि आहे श्री गुरुचरित्र. आता गुरुदेव दत्त म्हणजे स्वामी माऊली आहे, त्यामुळे मी माझा जो ग्रंथ आहे तो सुद्धा मी आज पाठावरती ठेवणार आहे. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचं आसन इथं लागलेलं आहे. जेव्हा आपलं पारायण चालू असणार आहे तेव्हा इथे माऊली येणार आहे, त्यामुळे माऊलीला मी पहिले आसन देऊन ठेवलेलं आहे. तर आता करूया पुढील सेवेला सुरुवात. ही आहे माझी माळ. स्वामींच्या याच्यावरती मी नामजप करते. तसेच आता साखर. तर बघा, आता इथे मी हे कपडे ठेवते. यावर मी स्वामींना खडी साखर देऊन स्वामींना प्रार्थना करते की स्वामी माझी प्लीज हे आजच्या दिवसाची जी पारायणाची सेवा आहे ती तुम्ही व्यवस्थित पूर्ण करून घ्या. आपल्याकडे जागा कमी आहे मित्रांनो, म्हणून थोडीशी तुम्हाला पाठावरती अडचण वाटत असेल, पण काय करायचं, एवढ्या जागेमध्ये आहे त्या वस्तूंमध्येच आपल्याला माऊलीची सेवा पूर्ण करायची आहे. तर हे झालं. आता मी करते संकल्प. जसा मी तुम्हाला सांगितलं होता की पारायणाचा पहिले आपल्याला संकल्प करायचा असतो. मी फूल घेतलं आहे, तिथे मी थोडंसं हळद कुंकू टाकून घेते, त्याच्यावरती थोडंसं त्याच्यावरती अक्षर टाकून घेत आहे. मला संकल्प करायचा आजच्या सेवेचा आणि थोडंसं पाणी घेते. मी आता संकल्प करते मित्रांनो. तर मित्रांनो बघा, मी संकल्प करून पाणी हे तामणामध्ये, आपल्याकडे तामण नाही तर मी प्लेटीमध्ये सोडलेलं आहे. तर हे जेव्हा आपण निर्माल्य सोडू, नेऊन त्या निर्माल्यामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे. हे सुद्धा कोणाच्या पायाखाली आलं नाही पाहिजे, हा आपला संकल्प आहे. तिथे आपले दत्त महाराज येणार आहेत, म्हणून पहिले जागेची पूजा करून घेते. आपण महाराजांना आसन दिलं, महाराज इथे येणार आहेत आणि महाराज खरोखर येतात मित्रांनो. तुम्ही कुठेही विचारून बघा की पारायणाच्या काळामध्ये महाराज येतात की नाही. आणि आता मी स्वामी माऊलींना चंदन लावते. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे जे तुम्हाला महाराजांच्या फोटोमध्ये जे 4 श्वान बसलेले दिसतात ना मित्रांनो, हे आपले 4 वेद आहेत. तुम्ही वेदांबद्दल तर ऐकलंच असेल, आपण एक व्हिडिओ मी याच्यावरती बनवणार आहे. तर आतासाठी फक्त एवढंच. दत्त महाराजांना पिवळी फुलं खूप आवडतात मित्रांनो, त्यामुळे आपण पिवळी फुलं ठेवत आहोत. स्वामी हेच गुरुदेव दत्त आहेत. गुरुदेव दत्त स्वामी आहे, त्यामुळे स्वामींच्या पूजेमध्ये गुरुदेव दत्तांचं पण खूप मोठं स्थान आहे. इथे आपले गणपती बाप्पा बसले. गणपती बाप्पांना थोडं एक फुल तळूया छोटंसं. आपल्या स्वामी मी थोडीशी त्यांना माळा इकडे सरकवून घेते मित्रांनो, कारण मला असं पण जप करायला लागणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, स्वामींची कृपा बघा. मी मागितलं नसतानाही माझ्या फुलांमध्ये गुलाब आलेला आहे. किती छान. बघा, आता मी स्वामींना हेच गुलाब स्पेशल म्हणून ठरवते. हे तर असणार आहे ते फुल स्वामींचं प्रिय, पण हे बघा आपण स्वामींना गुलाब पण चढवत आहे. म्हणजे मी असं काही विषय सांगितलं नव्हतं फुलवाल्यांना, पण तरी बघा गुलाबाचं फुल होऊन आले स्वामींच्या चरणामध्ये चढायला. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. चला आता आपण करूया आपल्या पुढच्या तरी सेवेला सुरुवात. प्रसाद म्हणून नाही तर केळी ठेवत आहे नैवेद्य, असं एक फळ ठेवावं म्हणून मी केळी ठेवत आहे. तर ते पुढच्या सेवेला सुरुवात. तर थोडंसं मी हे उचलून घेते मित्रांनो. जे आपली पूजेची मांडणी झालेली आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला जरा जवळून दाखवते. जर का यामध्ये माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे मी पुढच्या वेळी माझी चूक सुधारू शकेल. तर इथे आपण गणपती बाप्पाची पूजा करून गणपती बाप्पांना विराजमान केलं आहे. इथे माझ्याकडे स्वामींचं मोठी फ्रेम होती, म्हणजे हीच माझ्यासाठी मोठी फ्रेम आहे. मोठी फ्रेम होती ती ठेवली. गुरुचरित्र, साक्षात गुरुचरित्र आपण आज पूजामध्ये ठेवलेलं आहे. इथे आपले माऊली बसले आणि माऊलींसमोर मी दक्षिणा ठेवलेली आहे, ठेवायची असते मित्रांनो. आणि हे गुलाबाचं फूल माऊलींच्या चरणी अर्पण केलेलं आहे. हे आसन मी गुरुदेव दत्तांसाठी स्वामींसाठी इथे ठेवलेलं आहे. म्हणलं जातं असं की पारायण काळामध्ये साक्षात स्वामी माऊली येतात. आणि इथे माझं संकल्पाचा नारळ मी ठेवलेला आहे. ही माझी जपाची माळ आहे आणि हे श्री स्वामी चरित्र सारामृत याचे आता मी 21 अध्याय वाचून एक पारायण पूर्ण करणार आहे. तर अशी ही माझी साधी भोळी पूजा मांडणी आहे. तुम्हाला जर यात काही चुकीचं वाटलं तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सुधरवेल. सेवा मांडणी झाली. आता मी सेवा करायला घेते, पण त्याआधी मला 11 माळी तारक मंत्रांचा 11 माळी माला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा, आणि त्यानंतर तारक मंत्र पठण करायचे आहे. तर मित्रांनो ही बघा, ही माझी माळा आहे, याच्यावरती मी माला जप करते. तर थोडक्यात तुम्हाला मी पटकन दाखवते की माला जप आपल्याला कशी करायची असते. ही जी आपली माळ आहे ही आपल्यापासून अशी इतक्या डिस्टन्सवरती ठेवायची मित्रांनो. ही जी माळ आहे ना ही आपल्या शरीराला टच नाही झाली पाहिजे आणि जमिनीला सुद्धा टच नाही व्हायला पाहिजे, कारण की जमिनीला माळ टच झाली किंवा आपल्याला टच झाली तर आपल्याला त्याचा दोष लागतो मित्रांनो. आणि तिकडे या तेव्हा तुम्हाला दाखवते, माळ आपल्याला अशी आपल्या हाताची अशी मुद्रा असायला हवी आहे आणि माळेला ह्या बोटाचा स्पर्श आपल्याला करायचा नाही. आपल्याला जी माला आहे या बोटाने करायची आहे. तर आता बघा, मी ही माला घेते आणि मला मी या प्रकारे माझी माला जप असा होणार आहे. तर आणखी एक गोष्ट सांगते, जेव्हा आपण एकापेक्षा जास्त माळ करतो तेव्हा हा जो असतो मधला मणी, हा जो मालेचा मधला मणी आहे याला आपल्याला टच करायचं नसतं. हा माळेचा मेरू मणी आहे. तर जेव्हा आपली एक माळ पूर्ण होते आपल्याला इकडनं सुरुवात करून इकडच्या मण्यावरती ते थांबवायचं असतं. पण मग आता जेव्हा एक माळ कंप्लीट होते मग तेव्हा आपल्याला थोडक्यात आपल्याला ही माळ अशी फिरवून घ्यायची असते. तर ही थोडक्यात माहिती देते मी, आपण याच्यावरती पुन्हा व्हिडिओ बनवू. पण आता मला 11 माळी जाप करायचा आहे. मी करते सुरुवात. सेवा झाल्याच्या नंतर
समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामी. आता माझे 11 माळी झाले आहेत जप करून. आता आपण करणार आहोत तारक मंत्रांचा जप. 11 वेळा तारक मंत्र पठण करणार आहे मी. तर माझं पाठ आहे पण कधी कधी चुकतं म्हणून मी एकदा वहीवरती लिहून घेतले आणि मी बघूनच बोलणार आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया आपल्या तारक मंत्राचा पठण या सेवेला. रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना अतार्क्यावधूत हे स्वर्णगामी अशक्य निशक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे योग काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय आत्मे विनकाळही नानी त्याला परलोकी नामी त्याला उगाची बितोसी वहे पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती करू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई धागा श्रद्धे सहित कसा होसी त्या वेळ तू स्वामी भक्त आठव किती दिली त्यांनी साथ नको डगमगू स्वामी देतील हात. मित्रांनो आता आपली 11 माळी स्वामींचा जप आणि 11 वेळा तारक मंत्राचं पठण ही सेवा पूर्ण झाली. आता मी कालभैरवाष्टकम ही सेवा करते. त्यानंतर आपण लगेच पारायणाला सुरुवात करू. शंकर शिव शंकर शंभू हे विद्यापती भवानी शंकर शिव शंकर शंभू. श्री कालभैरवाष्टकं स्तोत्रम. ओम देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमित्तितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे शूलदं कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षयं मक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्तताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिकुलं मनोज्ञहेमकिङ्किनीलसत्कटि काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो सगळ्या सेवा माझ्या झालेल्या आहेत पूर्ण आणि आता मी स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायला घेत आहे. तर चला आपण करूया आता पारायणाला सुरुवात. नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंद परमसुख केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातील गगन सदृश तत्वमस्य दिलक्षम एकनित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावतील त्रिगुण रहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्तदंड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथा त्रैलोक्यपालकं विश्वविनायकं भक्तवत्सलं कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां. जय जय श्री. मित्रांनो माझं श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचून झालेला आहे. पूर्ण 21 अध्याय वाचलेले आहेत मी. आता यानंतर पुढे आपण स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करणार आहोत. तर नैवेद्य आपण थोड्या वेळात स्वामींचा नैवेद्य बनवते आणि मग आपण स्वामींना भोग लावतो. त्यानंतर आरती करू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्तवृत चिंतन. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. जिथे रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती